आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने SIR अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मुसळधार पाऊस सुरू असतानाही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरामध्ये प्रशिक्षक डॉक्टर निमिष साने यांनी अभियानाची उद्दिष्टे, बूथ स्तरावरील नियोजन, मतदारांशी प्रभावी संवाद, संघटनात्मक शिस्त आणि आगामी कार्यपद्धती या विषयावरती सविस्तर मार्गदर्शन केले आहे। प्रशिक्षणादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा केली आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली। त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचं आवाहन केलंय। शिबिरामध्ये BLA 2 प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य, विभागीय समन्वयक यांच्यासह सर्व स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं आहे। यावेळी नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला आहे। प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्ते ज्या निष्ठेने आणि शिस्तीने प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिले त्यातून ठाणे काँग्रेसची संघटनात्मक ताकद स्पष्ट होते। प्रत्येक बूथ सक्षम करणे, कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे आणि जनतेशी सातत्याने संवाद ठेवणे हेच आमचे पुढील ध्येय आहे। आगामी काळात प्रशिक्षण शिबिराचं आयोजन सातत्याने करण्यात येईल असे यावेळी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी सांगितले। आता जी SIR ची प्रक्रिया चालू आहे ती काँग्रेस पक्षाने अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही BLA 1 मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आम्ही त्या ठिकाणी BLA 1 त्या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत। BLA 1च्या माध्यमातून BLA 2च्या नियुक्त्या केल्या जात आहेत की जेणेकरून जेव्हा शासनाचा BLO त्या प्रत्येक नागरिकाच्या दरवाजापर्यंत जाईल त्यावेळी काँग्रेस पक्षाचा जो BLA 2 असेल तो त्यांच्याबरोबर असेल। त्यासाठीचं प्रशिक्षण देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिबिरं त्या ठिकाणी घेतली जात आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सकपाळ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरं त्या ठिकाणी घेतली जात आहेत। प्रत्येक जिल्हाध्यक्षांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जात आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आज या ठिकाणी ठाणे शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जे आपले 3.5 मतदारसंघ या ठिकाणी मोडतात या मतदारसंघांमध्ये जे BLA 1, BLA 2 आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले होते त्यांचा आढावा घेण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून निमिषजी साने या ठिकाणी आलेले होते आणि निमिषजी साने यांनी आता या शिबिराच्या माध्यमातून सर्व BLA 2ना त्यांनी मार्गदर्शन केलं। त्यांचे काही प्रश्नोत्तरं होते त्यांना समर्पक अशी उत्तरं दिलेली आहे। त्यामुळे शासनाचा BLO ज्यावेळी आता नागरिकांच्या दरवाजामध्ये जाईल त्याच्याबरोबर आमचा काँग्रेसचा BLA 2 हा त्यांच्या ठिकाणी बरोबर असेल। त्यांना काम करताना ज्या ज्या क्युरी येतील किंवा काय काय अडचणी असतील, कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी दिल्या पाहिजे त्या शासनाच्या BLOला मदत करण्याचं आणि नागरिकांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल। नमस्कार। आज ठाणे शहरातल्या बूथ लेवल एजंटचं म्हणजे BLA 2चं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि हे BLA 2 म्हणजे भारत रक्षक आहे। म्हणजे हे फक्त बूथ लेवलची एजंट नसून यांच्यावर पुढच्या भविष्यातली भारतातली लोकशाही आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी आहे। या भूमिकेतून या देशातल्या प्रत्येक मतदाराचा मतदानाचा अधिकार शाबूत राहावा आणि प्रत्येक वैध मतदाराचं नाव मतदार यादीत राहावं याच्याकरता SIR प्रक्रियेत काँग्रेस पक्ष तयार आहे, सज्ज आहे आणि डोळ्यात तेल घालून काम करतो आहे। कोणाही मतदाराचं नाव चुकीच्या पद्धतीने वगळलं जाणार नाही याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या पुढाकाराखाली राज्यभरात अशा प्रकारची प्रशिक्षणं होत आहेत। जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आणि सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही पोचत आहोत आणि BLA 2चं प्रशिक्षण घेत आहोत। BLA 2चे प्रशिक्षित झालेले आहेत ते ह्या पुढल्या काळात येत्या काळात BLOना निवडणूक आयोगाच्या BLOना सहकार्य करतील आणि त्याचबरोबर कुठलाही खोडसाळ प्रकार मतदार यादीतनं चुकीच्या पद्धतीने नाव वगळण्याचा प्रकार हाणून पाडतील आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने भारत रक्षक म्हणून काम करतील असा आम्हाला विश्वास वाटतो।